नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या YouTube चॅनलवरती. तर मित्रांनो, बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये मानव संसाधन विभाग यामध्ये मानव संसाधक समन्वयक कनिष्ठ या पदाची रिक्त पदांची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. तर मित्रांनो, सविस्तर पद्धतीने माहिती पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, ही जी जाहिरात आहे ती 20 तारखेला प्रसिद्ध झाली आहे आणि याचे ऑनलाईन अर्ज 24 तारखेपासून चालू होणार आहेत. तर मित्रांनो, याची IBPS कंपनीद्वारे परीक्षा घेण्यात येणार आहे. त्या पदाचे नाव आहे मानव संसाधन समन्वयक कनिष्ठ. वेतन श्रेणी त्यांनी ते सुधारित दिली आहे. M15 25,500 ते 81,100 इतकी वेतन श्रेणी असणार आहे. त्याचबरोबर भरावयाच्या रिक्त पदांची संख्या 38 असणार आहे आणि मित्रांनो ही ग्रुप सी ची पोस्ट आहे. मित्रांनो त्यांनी ते प्रवर्ग आणि हाय या तपशिलामध्ये वॅकन्सीचा डिटेलमध्ये माहिती दिली आहे. तुम्ही पाहू शकता तिथे 38 रिक्त पदांची संख्या आहे. इथे तुम्ही प्रवर्ग आणि हाय वॅकन्सी चेक करू शकता. मित्रांनो या पदासाठी वयोमर्यादा असणार आहे. राखीव खुला प्रवर्ग उमेदवारासाठी किमान वयोमर्यादा 18, त्याचबरोबर कमाल वयोमर्यादा 38 असणार आहे. तसेच मागासवर्गीय उमेदवार 43 वयोमर्यादा असणार आहे. माजी सैनिक उमेदवार, सशस्त्र दलात केलेली सेवा प्लस 3 वर्षे आणि माजी सैनिक, दिव्यांग उमेदवार यासाठी 45 कमाल वयोमर्यादा असणार आहे. त्याचबरोबर प्रकल्पग्रस्त उमेदवारासाठी 45 वयोमर्यादा, खेळाडू उमेदवारासाठी 43, अंशकालीन पदवीधर सुशिक्षित बेरोजगार उमेदवार यासाठी 55, त्याचबरोबर दिव्यांग उमेदवारासाठी 45, स्वातंत्र्य सैनिकांची नामनिर्देशित पाल्य उमेदवार किंवा जनगणना कर्मचारी निवडणूक अधिकारी यासाठी 45 वयोमर्यादा असणार आहे. त्याचबरोबर मित्रांनो शैक्षणिक अर्हता येते त्यांनी 2 प्रकारच्या शैक्षणिक अर्हता दिलेल्या आहेत. मानव संसाधन समन्वयक कनिष्ठ पदाची शैक्षणिक अर्हता आहे. पहिली जी आहे ती कोणत्याही उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाच्या कोणत्याही शाखेतील पदवी परीक्षा प्रथम प्रयत्नात 45% गुणांसह उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तर मित्रांनो तुमच्याकडे कोणत्याही शाखेची डिग्री असेल तर ते उमेदवार अर्ज करू शकतात. त्याचबरोबरची दुसरी डिग्री मागितली आहे त्यांनी, ती अभियांत्रिकी डिग्री मागितली आहे. अभियांत्रिकीमध्ये कोणत्याही क्षेत्रातील तुम्ही डिग्री असेल तरी ते अर्ज करू शकता. त्याचबरोबर SAPHCM प्रमाणपत्रधारक असावा उमेदवार आणि इंडियन पेरोलमधील पेरोल कॉन्फिगरेशन, रनिंग पेरोल एक्सेट्रा या प्रत्यक्ष कामाचा 3 वर्षांचा अनुभव त्यांनी मागितलेला आहे. त्याचबरोबर उमेदवाराने मान्यताप्राप्त शिक्षण मंडळाच्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेत किंवा उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेत मराठी व इंग्रजी हे प्रत्येकी 100 गुणांचे विषय घेऊन उत्तीर्ण असणे आवश्यक आहे असं त्यांनी सांगितलं आहे आणि त्याचबरोबर MSCIT सर्टिफिकेट पण लागणार आहे. तर मित्रांनो हे 2 शैक्षणिक पात्रता असल्यास तुम्ही या पदासाठी अप्लाय करू शकता, अर्ज भरू शकता. मानव संसाधन समन्वयक कनिष्ठ या पदासाठी त्यांनी एक्झाम पॅटर्न दिला आहे. एक्झाम पॅटर्न मध्ये तुम्हाला जे विषय असणार आहेत ते मराठी भाषा, इंग्रजी भाषा, त्याचबरोबर सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी, मानव संसाधन समन्वयक कनिष्ठ पदाच्या अर्हतेशी निगडीत विषय जे सॅप क्रेडिटेड ॲप्लिकेशन असोसिएट SAPHCM विथ ERP हे जे विषय आहेत मित्रांनो त्याशी संबंधित त्याचे तुम्हाला इथे प्रश्न विचारण्यात येणार आहेत. त्याची इथे जास्त संख्या आहे, 60 प्रश्न त्याच विषयाशी विचारण्यात येणार आहेत आणि जे उर्वरित विषय आहेत त्याची 10 प्रत्येक विषयाला असे 10 प्रश्न संख्या असणार आहे. त्याचबरोबर गुण आपण बघितले तर 120 गुण हे मानव संसाधन समन्वय कनिष्ठ पदाच्या अर्हतेशी निगडीत विषय जो आहे त्यासाठी 120 गुण आहेत आणि उरलेले जे विषय आहेत त्यासाठी प्रत्येकी 20 गुण आहेत. आणि कालावधी जो आहे मित्रांनो तुम्ही इथे पाहू शकता सेपरेट कालावधी दिला आहे. जे मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी आहे यासाठी तुम्हाला 40 मिनिटं दिलेली आहेत आणि जे सॅप क्रेडिटेड ॲप्लिकेशन त्याशी निगडीत जे विषय आहे त्यासाठी तुम्हाला 60 मिनिटे कालावधी दिला आहे. आणि प्रश्नपत्रिकेचे स्वरूप जे असणार आहे ती MCQ टाईप असणार आहे. वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्न असणार आहेत आणि उत्तीर्ण बाबतचे निकष त्यांनी दिले आहे. उमेदवारांनी परीक्षेमध्ये प्राप्त केलेल्या गुणांच्या आधारे एकूण गुणांच्या किमान 45% गुण मिळवणाऱ्या उमेदवारांमधून निवड सूची तयार करून पात्र उमेदवारांची सर्वोत्तम गुणवत्तेनुसार निवड करण्यात येईल. तर मित्रांनो या परीक्षेमध्ये तुम्हाला 200 पैकी 45% पुढे मार्क असतील तर उमेदवार इथे पात्र होणार आहेत असं त्यांनी इथे सांगितलेलं आहे. त्याचबरोबर जो कट ऑफ लागेल त्यानुसार तुमचं सिलेक्शन होणार आहे आणि यासाठी जो एक्झाम मध्ये तुम्हाला वेळ मिळणार आहे तो 100 मिनिटांचा वेळ असणार आहे 200 गुणांसाठी. ही जी परीक्षा आहे ती IBPS कंपनी कंडक्ट करणार आहे. IBPS कंपनी ही एक्झाम घेणार आहे आणि त्यांनी सिलेबस दिला आहे तुम्ही पाहू शकता. मराठी जे आहे ते मराठी सर्वसामान्य शब्दसंग्रह, वाक्यरचना, म्हणी प्लस वाक्य यांचा अर्थ, व्याकरण इत्यादी. इंग्रजीमध्ये इंग्रजी सर्वसामान्य शब्दसंग्रह, व्होकॅब्युलरी विचारण्यात येणार आहे. तसेच सेंटेन्स स्ट्रक्चर, वाक्यरचना, व्याकरण इत्यादी विचारण्यात येणार आहे. व्याकरणमध्ये सर्व व्याकरण आहे मित्रांनो. त्याचबरोबर सामान्य ज्ञानमध्ये बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्राचा भूगोल, सामाजिक इतिहास, हवामान इत्यादी स्थानिक बाबींची वैशिष्ट्यांची माहिती विचारण्यात येणार आहे. तर मित्रांनो ही BMC महानगरपालिकेची भरती आहे म्हणल्यावर
त्याशी मुंबईशी रिलेटेड जे प्रश्न आहेत ते विचारण्यात येणार आहेत. जास्त करून तेच प्रश्न विचारू शकतात. त्याचबरोबर रिझनिंगमध्ये तुम्हाला सर्व जे टॉपिक आहेत ते विचारण्यात येणार आहेत आणि सॅप क्रेडिटेड ॲप्लिकेशन असोसिएट SAP SCM विथ ERP 6 EHP7 असे जे विषय आहे यामध्ये जो सिलेबस आहे तो विचारण्यात येणार आहे आणि बहुपर्यायी वस्तुनिष्ठ ऑनलाईन परीक्षेमध्ये प्राप्त होणाऱ्या एकूण गुणांची परिगणन केल्यानंतर सामायिक गुणवत्ता यादी तयार करताना 2 किंवा त्यापेक्षा अधिक उमेदवारांचे समान गुण असल्यास पुढील निकष लागू राहतील. तर मित्रांनो, जे निकष लागू राहतील त्यांनी माहिती दिली आहे. नॉर्मलायझेशन होऊ शकतं, त्याचबरोबर कार्यपद्धतीने इथे दिली आहे. सर्व माहिती वाचूनच तुम्हाला अर्ज करायचा आहे मित्रांनो. आणि ऑनलाईन अर्ज जो करायचा आहे तो 24 फेब्रुवारीपासून अर्ज सुरू होणार आहे ते 15 मार्चपर्यंत अर्ज असणार आहे. तसेच नेट बँकिंगद्वारे अर्ज परीक्षा शुल्क जमा करण्याचा कालावधी असणार आहे. तोच कालावधी असणार आहे 24 फेब्रुवारी ते 15 मार्च. परीक्षा शुल्क जे असणार आहे ती मानव संसाधन समन्वय कनिष्ठ घटक या पदाचे नाव त्यांनी सांगितलेले आहे आणि माजी सैनिकांना परीक्षा शुल्क नसणार आहे आणि खुला प्रवर्ग जो आहे त्यासाठी 1000, मागासवर्गीय प्रवर्ग त्यासाठी 900 रुपये परीक्षा फी असणार आहे. मित्रांनो, तुम्हाला इथे अर्ज करताना महानगरपालिकेच्या वेबसाईटवरती जायचं आहे. HTTPS पोर्टल MCGM या वेबसाईटवरती जाऊन तुम्हाला इथे माहिती बघायची आहे. अधिक माहिती तुम्हाला तिथे मिळणार आहे. त्याचबरोबर IBPS कंपनीवरती तुम्हाला रजिस्ट्रेशन करून फॉर्म भरायचा आहे आणि या जाहिरातीमध्ये त्यांनी सर्व माहिती दिली आहे. कोणते डॉक्युमेंट लागणार आहेत, किती तुम्हाला जो स्वाक्षरी आहे आणि त्याचबरोबर तुमचा जो फोटो आहे तो किती KBच्या साईजमध्ये असावा याची पण त्यांनी माहिती दिली आहे. ही सर्व माहिती वाचूनच तुम्हाला अर्ज करायचा आहे. तर मित्रांनो, ही माहिती होती बृहन्मुंबई महानगरपालिका मानव संसाधन समन्वयक कनिष्ठ या पदांच्या जाहिरातीबद्दलची. अशाच लेटेस्ट अपडेट्ससाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.